याला खतपाणी घालायचा सातत्यानं प्रयत्न पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातली काही मंडळी करतात आणि मराठवाडा पेटवायचा, मग कधी नामविस्ताराचा विषय असेल, कधी मराठवाड्याच्या नेतृत्वाचा विषय असेल, आणि हे कोलीत, हे आयतं कोलीत जे मिळालेलं आहे त्याला जबाबदार माननीय लोकनेते शरद पवार का माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या पार्श्वभूमीला जबाबदार कोण असं वाटतं तुम्हाला? मराठवाडा तसा संवेदनशील विभाग आहे. मराठवाडा सगळ्या अर्थानं जर विचार केला तर सामूहिकपणे नेतृत्व करणारी भूमी आहे. मराठवाड्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, लोकनेते विलासराव देशमुख साहेब असतील किंवा अन्य काही नेते होते. या नेत्यांनी अत्यंत सावधपणे राजकारण आणि समाजकारण केलं आणि म्हणून मराठवाड्यामध्ये फारसं कधी तणाव आपल्याला दिसलेला नाही आहे. गेल्या काही दिवसामध्ये जो तणाव निर्माण झाला त्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर त्या टप्प्यावर या तणावाला वेगवेगळे नेते कारणीभूत आहेत. म्हणजे सुरुवातीला कुणीतरी मदत केली, मग सरकारने मदत केली, मग सरकारने सोडून दिली, मग कुणीतरी केली, आणि अशा या पार्श्वभूमीवर हा सगळा तणाव आहे. आणि म्हणून कुणीतरी एक नेता या तणावाला जबाबदार आहे असं मला वाटत नाही. त्या परिस्थितीमध्ये आपल्या सोयीचं काय आहे ते सोयीचं बघायचं आणि त्याचा फायदा आपल्याला कसा करून घेता येईल तो करून घ्यायचा. आणि म्हणून मला वाटत नाही की पवार जबाबदार आहेत, की देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे, की अन्य कोणी जबाबदार आहे. परंतु एक निश्चित आहे की गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो आपल्याला तीव्रता दिसली त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या विरोधात मुळात लोकांमध्ये रोष होता आणि मराठा समाजामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तीव्र नाराजी होती. कारण देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे भाजपचा DNA हा ओबीसी आहे अशा पद्धतीचं विधान केलं होतं. एकीकडे आम्ही ओबीसीचे मसी आहोत असं देवेंद्र फडणवीस म्हणतात, मात्र दुसरीकडे ओबीसीसाठी फार काही करतात असं मला वाटत नाही. परंतु राजकारणासाठी पक्षातल्या एका माणसानं मराठा बाजू घ्यायची आणि दुसऱ्या माणसाने मात्र ओबीसीची बाजू घ्यायची, हा दुटप्पीपणा याच्यामुळे हे खरं सगळं घडलंय. आणि म्हणून पवार आणि फडणवीस या दोन्ही माणसाचं नाव खरं म्हणजे या वादात ओढायला नको होतं. कारण मराठवाड्याचा प्रश्न वेगळा आहे, मराठवाड्यातली समस्या वेगळी आहे, मराठवाड्यातली माणसं वेगळी आहेत आणि मराठवाड्यातली माणसं सगळ्यात जास्त संवेदनशील आहेत, ती आध्यात्मिक आहेत, ती संत परंपरेतली आहेत, ती विठ्ठलला मानणारी आहेत आणि म्हणून ते कुठल्या तरी नेतृत्वाच्या सांगण्यावर भडकतील असं मला वाटत नाही.